की साधी चोळी आहे, खण आहे, नारळ आहे. हे घे, कोल्हापूरला जा आणि अंबाबाईला अर्पण करा. हे घे. मम्मीने आज कृष्णाच्या विरोधात पंचायत बोलवली. काय? आईनं 20 लाख पण घेतल्यात आणि त्या चोरीला गेल्या. ती इंदूर आणि पंचायतीत लय अपमान करणार आईचा. काय ग, बाहेर नाही आलीस? सगळी एवढी आनंदात आहेत आणि तू इथं तोंड पाडून बसलीस काय? मी कुठं सगळ्यांमध्ये मोडते. मला बाजूला केलंय सगळ्यांनी. सॉरी. अगं ये बस. माझ्या आईला लय मोलाची मदत केलीस बघ तू. येताना शारदाताईने समजा सांगितलं मला. थँक्यू. थँक्यू. लांब केलंस की नाही तुम्हाला आता थँक्यू म्हणून? नाही तसं काही नाही. गौरी, अगं कृष्णाईने मला एकदा मदत केली होती. खरं आता परत भेट असतं मी म्हणणार नाही, पण मला वाटलं का त्या अडचणीत आहे, त्यांना मदत केली पाहिजे म्हणून मी त्यांना मदत केली. आणि आता माझ्या जागी तू असतीस तर तू बी हेच केलं असतंस की नाही? खरं तुझी पद्धत वेगळी असती पण केलं असतंस की नाही? हा पण अडचण आहे असं कोणी मला सांगितलंच नाही ना. तुला येऊन सांगितलं. अगं मला तरी कुठं सांगितलंय मी? अगं नाही म्हणजे मला सांगितलं नाही, ते मला असंच आडून आडून कळलं. आडून आडून का होईना पण तुला समजलं तरी. मला का नाही समजलं? माझंच काहीतरी चुकतंय. गौरी, अगं नाही तुझं काय चुकत. सोड की, जाऊ दे. आया अशाच असतात. आपलं दुखणं पोरांपासून लपवण्यात एकदम पटाईत असतात बघ. खरं माझं काय वेगळं सांग? तुझं काय? अगं कुठं आता डोसक्याचं भुगा करायचं, काही नाही. अगं तुमची जमीन वाचली की नाही हे जास्त महत्वाचं आहे. अगं तू होती म्हणून आमची जमीन वाचली, नाहीतर काय झालं असतं? पण आमचं आयुष्य ठरवण्याचा अधिकार त्या पंचायतीला कुणी दिला बरं? पंचायत भरली ते भरली, ते बी कुणाच्या घरात? तर त्या गुंड सावकारबाईच्या घरात.